मला अतिशय आनंद आहे। मी माझी निवडणूक पाहतो। या निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदा जेव्हा उभा होतो तेव्हा असेच कार्यकर्ते, असेच लोक, 1 रुपया 1 मत, लोकांना 1 रुपया द्यायचा आणि 1 मतही द्यायचं। माझ्या एका कार्यकर्त्यानं शेवटच्या दिवशी गाडी डिझेल नव्हतं म्हणून आईचं मंगळसूत्र म्हणून माझ्यासाठी लावलं होतं। मी ते दिवस आता पुन्हा डोळ्यानं पाहतोय। मित्र, यालाच लोकशाही म्हणते। पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलममध्ये ते लिहिलं आहे, लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार होतं, खासदार होतं। आणि ती सगळी व्यवस्था आता मला इथे दिसते। बाबासाहेब खऱ्या अर्थानं आता आनंदित झाले असेल। ही पक्षाची झुंडशाही नाही आहे, ही आमच्या गोर गरीब शेतकरी, शेतमजूर, कष्ट करणाऱ्यांची खऱ्या अर्थानं लढाई आहे। मित्र, आम्हाला माहित आहे पूज्य महात्मा ज्योतिबा फुलेनं एक शेतकऱ्यावर आसूड नावाचं पुस्तक लिहिलं असून तुम्ही वाचलं का? कोणा वाचलं नाही? कसं करान बे बाबा? आसूड या पुस्तकामध्ये एक चांगलं लिहिलेलं आहे, कलम कसाई, कलम कसाई। मला समजलंच नाही। ऐका म्हटलं कलम लिहिण्याला कसाई कसं होणार आहे? काटणेवाला ते बकरे का तोडणं काय म्हणते, बकरे तुमच्याकडे काय होतं, खाटकाले कसंही म्हणतं काय, किंवा ते कापते। म्हटलं कलम लिहिणारा कसा काय कसंही होतं। आणि जेव्हा मी अभ्यास केला, पाहिलं तर मागच्या 2 वर्षा अगोदर 3 निर्णय 15 दिवसात झाले केंद्र सरकारचे। काय निर्णय झाले माहित आहे? टाळ्या नका वाजू। पहिला निर्णय झाला कांद्यावर निर्यात बंदी, दुसरा निर्णय झाला स्टॉक निर्बंध, आणि तिसरा निर्णय झाला 100 रुपयाच्या वर ते कांदा विकता येणार नाही। आणि मी जेव्हा हे पाहिलं मित्र, एखादा कसाई एखाद्या तलवारीनं त्याच्या अवजारानं जास्तीत जास्त एका वारामध्ये 1 बोकड कापत असेल, पण या केंद्र सरकारनं साल्यांनी या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्याचं एकाच कलमेत 1000 लोकांचे प्राण घेतले। त्याचा बदला घेतला आहे, घ्यायचा आहे आम्हाला। म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे, कलम कसाई। केंद्र सरकारचा एक शब्द चुकीचा लिहिला गेला भाऊ, 5 मिनिटं लागले नाही, 3 ओळ्या लिहिल्या, कांद्यावरची निर्यात बंदी। आम्ही पाहतोय ही एका शब्दानं माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा रक्ताचा घोट घेतला। त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेले शब्द आठवला, पण एकही खासदार बोलला नाही, एकही नेता आम्ही पाहतोय तिथं समोर आला नाही। तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, तुमच्यासाठी आहे तरी कोण? कारण इथल्या भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये गेल्या 75 वर्षामध्ये तुमच्या डोक्यात जात टाकली, धर्म टाकला, झेंड्याचा रंग टाकला, कोणी निळ्याचा झाला, कोणी भगवाचा झाला, कोणी हिरव्याचा झाला। शेतकरी राहिला कुठं? हाय शिल्लक शेतकरी? अरे ज्याची संख्या जास्त आहे त्याचा आवाज बुलंद होत नाही। कर्मचाऱ्याचा पहिला आला, दुसरा आयोग आला, तिसरा आला, चौथा आला, 5वा आयोग आला, 6वा आला, 7वा आला। 10,000चा पगार आम्ही पाहतोय, त्या चपराशाचा 40,500 पगार झाला, पण माझ्या स्वामीनाथन आयोग अजूनही मंजूर नाही झाला रे भाऊ। 2004 मध्ये काँग्रेसवाल्यांनी तो स्थापित केला, 6 मध्ये स्वीकारला। 50% नफा धरून भाव भेटला पाहिजे, हे शिफारस साधी मान्य होऊ शकले नाही। काँग्रेसचं सरकार गेलं, भाजपाचं सरकार आलं, आणि भाजपाच्या सरकारनं सुद्धा 50% तर भाव सोडा, 15% नफा सुद्धा अजूनही शेतकऱ्याच्या शेतीमालाला भेटत नाही। याचा बदला घ्यायचा आहे आणि बॅटचं बटन दाबायचं आहे। हे बदले की भावना आहे मित्र, जो आमच्या वाट्याला जाईन आम्ही पाहतोय पुरल्याशिवाय राहणार नाही, त्याला सुद्धा घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। याच्यासाठी लढायचं आहे मित्र। 75व्या वर्षामध्ये तुमच्या आमच्या गरीबाला काय भेटलं विचारा। मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही स्वतःला विचारा।
ज्यांनी तुम्हाला जाती धर्म पंथामध्ये झेंड्याच्या रंगामध्ये रंगवलं त्या हरामखोर पक्षवाल्यांना विचारा का 75व्या वर्षामध्ये तुम्हाला काय भेटलं? 75 वर्ष झाली अजूनही काम कष्ट करणाऱ्या शेतकरी शेतमजुराचं पोरग जेव्हा जिल्हा परिषदच्या शाळेत जाते तिचं काय अवस्था हो आमची? म्हणजे आमच्या शेतीमालाला भाव नाही, आमच्या शेतात जाणारे रस्ते नाही, गावात जाणारा रस्ता नाही, पिण्याले पाणी नाही, शेतीले पाणी नाही, साधी विद्युत नाही. उद्या आमचा देवेंद्र फडणवीस इथं येणार आहे. तो म्हणतो दिवसा लाईन देत नाही, रात्रीचा देतं. मग दिवसा काली येतं, 12 वाजता येणं आहे. का बरं कळवून उत्तर दिलं नाही पाहिजे? अरे तू ऊर्जा मंत्री होता ना, तू मुख्यमंत्री होता. मला तर वाटते आणणाऱ्याला झोळायला पाहिजे आणि जो येते त्याला पण दणके द्यायला पाहिजे. अरे मत आमची, वाक्य आमचे, आणि आम्हाला सांगतोय धर्मवाद जिहाद. अरे गर्व से कौम हिंदू है, गर्व से कौम मुसलमान है, गर्व से कौम बौद्ध है. आम्ही सांगतोय गर्व से कौम किसान है, इस देश की शान है. शेतकऱ्याला जातीपाती धर्माच्या नावानं अलग करू नका, झेंड्याच्या रंगानं अलग करू नका. त्याची जात एकच आहे, एका दाण्याचे 100 दाणे करणे आणि सामान्य माणसाला सगळ्या जगाला खाऊ घालणे. हा आमचा धर्म आहे, हे आमची जात आहे असं ठणकावून सांगा लागेल. मित्र, हा गणेश निंबाळकर जी म्हणत नाही तो तुमच्या आमच्यासाठी कार्यकर्ता सेवक आहे. तुमचा आमचा पोरगा आहे, कोणाचा मित्र आहे, कोणाचा आम्ही पाहतोय दुआ कार्यकर्ता असेल. अशा या गणेश निंबाळकरच्या माध्यमातून मित्र ते विधानसभा पुन्हा गरजताना पाहायची आहे. मला मी निवडणुकीत उभं होतो तेव्हा मला असे म्हणायचे, हे पोट्ट जाऊन काय करन, एकटा गेला म्हणजे जमते काय, एक अपक्ष तिथं काय करणार आहे, किती निधी आणणार आहे. आता लोक विचारते एक बच्चू कडू गेला, दमदार है, 100 को भारी है, 100 को भारी. अरे आम्ही जेव्हा उभं राहतो ना विधानसभेमध्ये, असं नजरेवर मुख्यमंत्री बसला असता, नजरेवर समोर. आंडू पांडू थोडा आहे, शेतकऱ्याचं पोरग आहे, एका दाण्याचे 100 दाणे करतोय, इंच भर नागर जमिनीत घालतोय. आम्ही ऊन वारा पाऊस सगळं झेलतोय अंगावर. जेव्हा सभागृहात उभं राहतो भाऊ तुमच्यासाठी कोई परवाह नहीं होती हमको, कोई किसी का डर नहीं होता हमको ना कोई डरा सकता है, ना हमको कोई रुखा सकता है. मित्र, जेव्हा आम्ही विधानसभेमध्ये उभं राहतोय तेव्हा शेतकरी असेल, शेतमजुराचे प्रश्न असेल, घाम फोडण्याचं काम बच्चू कडू विद्या 20 वर्षात करतोय आम्ही मंत्र्यांना सुद्धा. एक गणेश निंबाळकर सोबतीनं दिला ना भाऊ, कपडेच काढावं लागेल साल्यांना. ह्या सगळ्या आमच्या आजूबाजूला काना कोपऱ्यातून जो जो असन तो तेली असन, माडी असन, कुंभी असन, मराठा असन, बौद्ध असन, मुसलमान असन, सगळ्या जाती 18 पगड जातीचे धनगर समाज बांधवापासून सगळे मित्र एक आपला सच्चा कार्यकर्ता म्हणून. जाती धर्माचं राजकारण आम्ही करणार नाही, पण शेतकऱ्यासाठी वेळ आलं तर मराले सुद्धा घबरावणार नाही. ही लढाई मित्र शेतकरी शेतमजूर म्हणून आम्ही उभी केली पाहिजे. 75व्या वर्षाच्या काळामध्ये सुद्धा शिक्षण 2 प्रकारचं झालं. इथं जाती आणि धर्माचे प्रश्न नाही भाऊ, इथं आर्थिक वाद आहे. आर्थिक वाद काय? आर्थिक वाद आहे. श्रीमंताचे पोरं अधिकारी कर्मचारी नेत्याचे पोरं आता इथल्या शाळेत शिकत नाही, त्याचं शिक्षण वेगळं झालं आणि मत मारणाऱ्याचं शिक्षण वेगळं झालं. तो ज्या शाळेत जातं गरीबाचं पोरग, त्या शाळेमध्ये आम्ही पाहतोय वर्ग 4 आहे, खोल्या 2 आहेत, मास्तर 1 आहे. कसं शिकणार आहे आमचं पोरग? लड़ाई तो इस बात की है भैया, हमको गुमराह कर रहे ये लोग, हमारी जात के नाम पर बहका रहे हमको. लढाई हे आहे भाऊ. तुमच्या आमच्या घरातला बिमार पडला ना तर दवाखान्यात एका बेडवर 2 जण झोपले असते. डॉक्टर तर सोडा,
नर्सही नशिबात नसते. आणि एखादा आमदार बिमार पडला तर 4 डॉक्टर, 10-15 नर्स, एक बेड नाही 10 बेड तयार असते. ही लोकशाही आहे. 75व्या वर्षामध्ये काँग्रेस भाजपनं आमच्या माती काय दिलं आहे? साधं घरकुल जर पाहिलं भाऊ 1.25 लाखाचं. अरे मंत्र्याच्या बंगल्यातला संडास 5 लाखाचा होते रे. आणि आमच्या गरीबाचं घर हे 1.25 लाखाचं करत असाल तर खबरदार, प्रहार अभी जिंदा है, देख लेंगे साल. ही खऱ्या अर्थानं कामाची लढाई. कर भला तो होंगा भला. आमदार साहेब इथले कोणतं काय बँकेचा अध्यक्ष होता का तो आमदार? दुसरा मला माहित आहे. मी काहीतरी किती वेळ किती राहिला रे? 5 मिनिटं राहिले. हां आपण गेलतो वाटते. हां मी असंच तालुका प्रमुख होतो शिवसेनेचा आणि 1000 ट्रॅक्टर बँकेनं जप्त केले होते. हायकोर्टातून हारून आले, खासदाराकडे गेले, आमदाराकडे गेले, जमलं नाही. म्हणे बच्चू भाऊ तुम्ही सोडता. मी म्हटलं मी कंपाऊंडर आहे, मला कसं काय जमणार आहे. आणि घेतला आम्ही. जेव्हा कारसेवा सुरू होती अयोध्याला, ते आंदोलन तिकडे सुरू होतं आणि मी नेमका तोच दिवस निवडला. जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेलो. ट्रॅक्टरवाले म्हणे सगळे आम्ही येतो. ते आलेच नाही. आम्ही 50च जण होतो. पोलिस 5 आम्ही 50. म्हटलं मेलो आता. आमच्यातला एक जण काढला, छत्रपती आठवला, आणि मागच्या दारानं फटाके फोडले. हे मॅट पोलिस मागं चालले गेले. आम्ही बँकेत घुसलो, हातात दगड घेतला, एक ट्रॉलीवर मारला, धनकीने आवाज आला. हर्रास करणाऱ्या अधिकाऱ्याला सांगितलं ये पहिला फक्त ट्रॉली पे, दूसरा तेरे सिर पर होऊंगा अगर मेरे किसान का ट्रॅक्टर हर्रास करेगा तो. 10-15 गुन्हे दाखल झाले. 350 गुन्हे आहे बच्चूकडूवर दाखल. एकही गुन्हा स्वतःसाठी नाही. हम ये रंगबाजी आहे हमारी किसानों के लिए. हे दादागिरी आमची. 115 वेळा रक्तदान आहे. या दिव्यांग बांधव आहे ना बसलेले, हा काय त्याचं नावच विसरलं, चंद्रभान. हा याला पाय नाही आहे, चलताच येत नाही. काय फिरला राव माझ्यासोबत. अरे आमचे सवंगडी जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, वेदना आहे रे. आम्ही जातीतलं नातं निर्माण नाही केलं, धर्मात नातं निर्माण केलं नाही. जिथं दुःख आहे ना तिथं मित्र तयार केला, नातं निर्माण केलं भाऊ. ही माझ्या गोर गरीब जनतेची लढाई मित्र हो. गेल्या 25 वर्षापासून वाट पाहत होतो आम्ही. आज त्या लढाईचा रंग बदलायला लागलेला आहे. विजयाकडे जात आहे. राज्यातलं राजकारण एका पक्षाचं राहणार नाही. 10-15 प्रहारचे, महाशक्तीचे, राजाचे, राजू शेट्टीचे आले. सरकार किसान की बनने वाली है. त्या सरकारमध्ये गणेश निंबाळकर पाहिजे आम्हाला. देणार आहे का नाही देणार आहे? मित्र हो, या सरकारमध्ये आम्हाला गणेश निंबाळकर तुमच्या आशीर्वादाने पाहिजे. अरे मत तर आम्ही पाहतो चिकन मटन खाऊ नाही देत, मत तर जातीच्या नावानं देतं, धर्माच्या नावानं देतं, मामा आहे काका आहे म्हणूनही मारत. पण आम्हाला मत नाही तर तुमचा आशीर्वाद पण पाहिजे भाऊ. तुमचा आशीर्वाद पण पाहिजे. हा आशीर्वाद तुमचा आमच्या शेतकरी शेतमजुरासाठी काम येईल. जो अडचणीत आहे, समस्या आहे, संकटात आहे, त्या मित्राच्या कामी येणार. मित्र हो, मी विश्वास देतोय, तुमचा विश्वासघात नाही होईल, बिलकुल नाही होणार. आम्ही सत्तेत जाऊ ते खुर्चीसाठी नाही भाऊ, तुमच्यासाठी गेल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यासाठी. योगानं बॅट 4थ्या नंबरवर आली. बॅट 4थ्या नंबरवर आली. संकेत बोलते चांगले, खूप चांगले. काय संकेत आहे भाऊ? ऐसा टाचुक टुचुक दुक्का एक्का नहीं, ऐसे घुमाएंगे बैट को, पता नहीं चल रहा चलेगा बॉल का गया तो. आणि म्हणून हे सगळे आम्ही पाहतो. तुम्ही फिल्डर आहे या सगळ्या याच्यामध्ये. तुम्ही आमचे सगळे सवंगडी आहे. ते कोणता पिक्चर होता तो, कोणता लगान.
हे सगळी अमेरिकेची इंग्लंडची टीम विरोधात आहे. लगान हमारे पास है किसान और मजदूर. ये बैट सचिन तेंदुलकर की थोड़ी है, ये बैट किसानों की है, मजदूर की है. जो मेहनत करके कमाता है उसकी ये बैट है. ऐसे घुमाएंगे जो जो किसान के बीच में आएगा ना तो बल्ला कम आपको ज्यादा ठोकेंगे. आणि मग मित्र, आपल्या सर्वांची सगळी गर्दी पाहून मला वाटलं सभेला येता येते का नाही येता येत, पण आलो आम्ही, पोहोचलो तुमच्यापर्यंत. किती राहिले सांगा. एकच राहिला. मी त्या घरी मित्र ही सगळी सेवेची लढाई लढतोय आपण. प्रचंड कष्ट घेतले आपल्या कार्यकर्त्यांना, प्रचंड मेहनत आहे. तुम्हाला वाटत नाही काही बदल होत आहे म्हणून? नानासाहेब, काकासाहेब, दादासाहेब घरी बसून राजकारण करत होते. आता माई आपण मशाल जरी शिवसेनेची असेल ना, टेंबा आम्ही लावणार आहे ढुंगणाखाली. ह्या सामान्य माणसाच्या तुमच्या चेहऱ्यावरून मला पहिली निवडणूक अशीच आठवत होती. सगळे गावातले घरंदाज बलदंड माणसं विरोधात होते आणि लहान लहान पोरं झेंडे घेऊन फिरत होते. त्याच्या जीवावर येत होतं, तुम्ही काय करता बे पोट्टे हो. पण त्याला माहीतच नाही पोट्टेनं लई आग लावून ठेवली म्हणून. सगळे राष्ट्रीय पक्ष झोपवले भाऊ. महाविरोधात भाजप आणि काँग्रेस एक झाली. बच्चूकडू पडला पाहिजे, कारण विधानसभेत बोंबलाले नाही पाहिजे भाऊ. त्याला माहित नाही दुसरा निंबाळकर तयार झाला म्हणून. अजून संपला लेखा टाइम. बोल भारत माता की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.